घरातला प्रत्येक माणूस फ्रॉड आहे, फ्रॉड. जास्तच मास चढलाय तुला. माझ्या विरोधात भाऊजींचे कान तूच भरले असतील. तिचं ते पोरग जन्माला न येणंच आपल्या हिताचं आहे. तू फक्त माझ्यासाठी हे सगळं करत होतीस, पण मी हे तुझ्यासाठी आणि आपल्या बाळासाठी करतोय. परशू भाऊजी. काय बहिणी, काय झालं? नाही, अजून तुमच्या कानांपर्यंत बातमी पोहोचलेली दिसत नाहीये. नाही, बातमी कानापर्यंत आली आमच्या, पण जी बातमी आमच्या कानावर आली आहे त्याच्याशी तुमच्या चेहऱ्यावरचे भाव जुळत नाही. तो मी आनंदामध्ये आहे आणि बातमी अशी आहे की दादानी शब्द फिरवलाय त्याचा. भाऊजी, ती बातमी जुनी झाली आता. ब्रेकिंग न्यूज अशी आहे की अहिल्या किल्लेदार यंदाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उभ्या राहणार आहेत आणि त्या पर्यायानं निवडूनही येणार आहेत. वा वा वा, लय भारी बातमी आहे. पार्टी कधी देणार? पार्टी कोणाला? तुम्हाला? नाहीतर काय म्हातारीला देणार आहे? कशी दिसेल आत्याबाई? इथे कोणालाही पार्टी द्यायला माझ्याकडे वेळ नाही. राहिलं पार्टी नाही तर नाही, आमच्याकडनं प्रचार तरी करून घ्या. तुम्ही माझ्या प्रचाराचं काम करणार? मग काय झालं? शंका आहे? नाही, शंका नाही, पण आता तुम्ही काम करणार म्हणजे तुम्हाला काहीतरी द्यावं लागणारच ना. प्रॉपर्टी तर नावावर करून नाही घेणार ना? बस का वहिनी, हेच ओळखलं होय? एवढा विश्वास नाही होय आमच्यावर? मोठा धीर आहे मी तुमचा. वहिनीचा प्रचार निस्वार्थी बुद्धीनं करणार. भाऊजी, तुम्हाला मी जेवढी मूर्ख वाटते ना तेवढी मी नाही. असं मोबदल्यात काय घेणार ते सांगा. तुम्ही आग्रहानं देणार असाल तर मग एक शीट द्या विधान परिषदेची. मागच्या दरवाजानं खेचून घ्या. किती नीच आहात तुम्ही भाऊजी. ते तर बालपणापासूनच आहे. बरं ठीक आहे, तुमचं काम झालं म्हणून समजा. पण हो, प्रचाराच्या कामात तुम्ही कुठेही कमी पडता कामा नये. याची काळजी करू नको. असा दणक्यात प्रचार करतो की नाही बघा. आदरणीय वहिनी मोठी मोठी होर्डिंग लावतो, डायरी घेतलेल्या वहिनी चालल्यात कुठेतरी. करेक्ट. लहरी गाढवाचे पायदरी. परशू, तुझी अवस्था वाईट आहे. जानकी. बाई, अगं काय चाललंय तुझं? काय नाही, लावतीये फक्त. तुला ना शोधून शोधून काम करायची सवय आहे. चल आता आराम नको का करायला? बस बस, आधी आधी इथे बस. आता इथून कुठेही हलायचं नाही, कळलं? अगं अशी थोरा मोठ्यांची चित्र आता लावायलाच पाहिजेत घरात. कोणी लावली? घरातल्या थोरा मोठ्यांनीच दिली आहे ती चित्र. झाशीची राणी दिली आहे वामनदादांनी आणि शिवाजी महाराज गण्याने. बर, मग मी काय देऊ तुला? आत्याबाई, खरं सांगू का, अशी मोठ्यांची चित्र अजिबात देऊ नका. कारण यांची कर्तृत्व एवढी मोठी आहेत ना की यातला थोडा जरी अंश माझ्या बाळामध्ये आला तरी खूप आहे. मग मी असं करेन, रोज शिवचरित्राचा एक भाग वाचून दाखवेन तुला. नरसिंहाच्या वेळेला त्याच्या आईला मी दासबोध वाचून दाखवायचे. म्हणून तर राजकारणात राहून सुद्धा यांचं चारित्र्य एवढं स्वच्छ आहे. बरं जानकी, तुझे सगळे रिपोर्ट्स वाचलेत मी. आता तुला खूप काळजी घ्यायला पाहिजे. हा आत्याबाई, तुम्ही नका काळजी करू. या डॉक्टरांच्या रिपोर्टांमुळे तर हे पहिल्यासारखे वागतायत आणि हेच माझ्यासाठी खूप आहे. आता तू पण त्याच्या मनासारखे वाग, मग परत आपल्याला जसा हवा तसा नरसिंह मिळेल बघ. आत्याबाई, हे परत मिळण्यासाठी तर मी एवढं सगळं केलं ना. आता मी माझी काळजी घेईन. बरं, आता जरा खाण्यापिण्याची काळजी नीट घ्यायला पाहिजे. मीच बघणार आहे आता सगळं. बघते ना 10 दिवसात कशी धडधाकट होत नाहीस ते. ताई, कळली मला आमच्या यांच्याकडनं बातमी. अभिनंदन तुमचं. थँक्यू. जोरदार तयारी चालू झाली असेल ना आता? म्हणजे काय? त्यासाठीच बाहेर चालले? ऐका ना, आम्हाला लक्षात ठेवा आणि काय काम असेल तर नक्की सांगा. हो ग बाई,
जाऊ मी आता? नाही, एक आठवण करून द्यायची होती. आज 1 तारीख आहे ना, नोकऱ्यांचे पगार अडलेत. अरे हो, मी विसरलेच होते. हिशोब तयार आहे, आल्यावर लगेच देईन. मी काय म्हणते, तुम्ही कशाला त्रास घेताय? म्हणजे तुम्ही आता फक्त निवडणुकीच्या कामात लक्ष द्या. घरातली बारीक सारीक कामं करीन की मी. तुला नक्की काय म्हणायचंय? म्हणजे मला असं म्हणायचं होतं की तुम्ही किल्ल्या द्या मला, मी करते नोकरांचे पगार. तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? तू माझ्याकडे किल्ल्या मागतेस. अहो नाही, तसं नाही म्हणलं. आता मी पण किल्लेदारांची सूनच आहे, तर मी केली बारीक सारीक काम, आता काय फरक पडतो? उगाच फालतू बडबड करू नकोस. जानकीचा काटा काढण्यासाठी मी तुला जवळ केलं, किल्लेदारांची सून म्हणून नाही. उगाच डोक्यावर बसायचं नाही, स्वतःची पायरी ओळखायची आणि तसंच वागायचं. पहिल्या ते याव, पण मी गप्पा वास. चल बाजूला, चल बाजूला हो. नमस्कार व्याई साहेब. मी आपल्या सुगंधाचा काका हो, बाजाजीराव बोडके. पहिलीच भेटे म्हणलं, ओळख करून घ्यावी. बाकी काय म्हणताय तुम्ही? बसायचं नव्हतंच हो मला, फार बसत नसतो मी. बाकी काय म्हणताय? निवडणुका जवळ आल्यात आता, कामं जोरदार सुरू असतील ना तुमची? हा, चांगलं आहे, चांगलं आहे. माणसाने कसं सतत काम करत राहिलं पाहिजे या मताचा आहे मी. सतत काम करणारी माणसं लय आवडतात आपल्याला. आता या पोरीसाठी हिता आलो म्हणून नाही तर मी बी लय काम करतो, सतत कामातच असतो मी. हा, त्यामुळं तुमची आणि आमची अशी गट्टी जमणार बरं का. तुम्ही झालात, जावई बापू झाले, कशी दिलदार माणसं एकदम. जावई बापू नेहमी तुमच्याबद्दल बोलतात हा माझ्याकडं, म्हणजे चांगलं. हा, काय निवडणुकीत मदत बिदत लागली तर सांगायचं आपल्याला बिंदास. हा, दुसऱ्या मिनिटाला काम होणार तुमचं. तुम्हाला सांगतो, दिल्ली पर्यंत ओळख आहे माझी. एकदा काम हातात घेतलं की झालं. हा, म्हणजे बरी आठवण केलीत तुम्ही. दिल्लीला एक फोन करायचा मला, दिल्लीला. आलो फोन. जानकी, तू कधी असा विचार करत बसलीस का की आता आपण प्रेग्नंट आहोत वगैरे? म्हणजे असं का विचारतेस? काही नाही ग, सहजच. मी तर सारखा असा विचार करते आणि ना मला खूप मजा येते ग. म्हणजे बघा, माझा भाऊ किंवा बहीण आणि माझा मुलगा किंवा मुलगी एकाच वयाचे असणार आहेत. अमृता, तुला कसं तरी नाही ना वाटत? म्हणजे लोक काय म्हणत असतील? हे ग, सांगितलं ना, उलट मला मज्जा येते. आणि तसंही लोकांना आता कमी महत्त्व द्यायचं हे शिकले मी. नाहीतर लोक काय म्हणतील या भीतीने आपलं निम्म आयुष्य आपण वाया घालवतो. तुला माहितीये, मी तर सुगंधाच्या बाबतीत सुद्धा असा विचार करायला लागले होते. म्हणजे सुगंधाचं बाळ जर आलं असतं ना, तर मला चुलत भाऊ किंवा चुलत बहीण मिळाली असती. अमृता, का ग, तुला खरंच आवडत नाही ती? मला खोटी वाटते ती. सगळे असं का विचार करतात तिच्या बाबतीत हेच कळत नाही मला. म्हणजे
सुरुवातीला मलाही असंच वाटायचं, पण आता मला तिची बाजू सुद्धा पटायला लागली. तुला तिची बाजू पटायला लागली? हो. जानकी, तू कधी तिच्या बाजूने विचार केलायस? मला खरंच असं वाटतं की तिच्या बाबतीत जे काही झालं त्यात तिची काय चूक आहे? आता ती प्रेग्नंट राहिली, ह्यात तिची काय चूक आहे? परशू काकांनी तिच्यासोबत लग्न केलं, ह्यात तिची काय चूक आहे? आणि आता तिचं बाळ गेलं, यात तरी तिची काय चूक आहे? मान्य, या सगळ्यामध्ये तिची काही चूक नव्हती, पण तिने या सगळ्याला विरोधही नाही केलाय. कसा करणार होती ती विरोध? परशू काका कसा आहे आपल्याला माहित नाहीये का? पण म्हणून गप्पा बसून सगळं सहन करणं ही सुद्धा चूकच समजते मी. आपण सगळेजण तिच्या पाठीशी होतो ना. परशुदादांची लग्न करण्याची घाई करायची काहीही गरज नव्हती. जानकी, अगं ती लग्नाच्या आधीच प्रेग्नंट होती म्हटल्यावर ती काय, तिच्या जागी जगातली दुसरी कुठलीही मुलगी असती ना तरी तिने तोच निर्णय घेतला असता जो सुगंधाने घेतलाय. जाऊ देत ना अमृता, आपण कुठल्या विषयावर बोलत होतो आणि आता काय बोलतोय? सोड ते सगळं. मला सांग, तुला काही खायचंय? आपण काय बनवायचं? आपण? मला काही येतं का? खाता तर येतं ना, मी बनवते, तू खा. जानकी, तू सुद्धा जाऊ नकोस आता इथनं कुठे. अगं पण मला फार कंटाळा आला इकडे बसून बसून. अगं पण तू आत्ता जाऊन काय करणार आहे? मी आलेच, मी लगेच येते, तू थांब, काहीतरी आणते, थांब. यंदाच्या पोटनिवडणुकांच्या बाबतीतली सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आमच्यापर्यंत पोहोचली आहे, आणि ती म्हणजे नरसेराव किल्लेदार यांच्या वहिनी अहिल्या वामन किल्लेदार यांनी आज अपक्ष उमेदवार म्हणून पोटनिवडणुकीचा फॉर्म भरला. आणि आश्चर्याची बाब अशी की त्यांनी हा उमेदवारीचा अर्ज नरसिंहराव किल्लेदार यांचे सहकारी श्रीराम पाटील यांच्या मतदारसंघातून त्यांच्या विरोधात दाखल केला आहे. या त्यांच्या खेळीमागे नक्की कोणतं राजकारण शिजतंय हे अजून कळलेलं नाही. काय हो, कसला विचार करताय? अहिल्या, तू निवडणुकीचा अर्ज भरलास आणि तोही दादाच्या सहकार्याच्या विरोधात. अरे वा, हे तुम्हाला कसं कळलं? टीव्हीवर दाखवतायत. हे सगळं काय आहे अहिल्या? टीव्हीवर दाखवताय? बघितली पाहिजे न्यूज. आत्तापासून मीडिया मला एवढं कव्हरेज देतंय, चांगलंच आहे ना? अहिल्या, एवढा मोठा निर्णय घेतलास, त्याआधी माझ्याशी एका शब्दाने बोलावं असं नाही वाटलं तुला? या विषयावर मी तुमच्याशी का बोलेन? ज्यांच्याशी बोलायला हवं त्यांच्याशी माझं बोलणं झालंय. म्हणजे जे काही आहे ना ते तुम्ही तुमच्या दादांना विचारा, ते तुम्हाला व्यवस्थित सांगतील. आत्ता मला विचारू नका, इलेक्शनची भरपूर काम आहे. साहेब, श्रीराम पाटलांशी एकदा बोलून घ्यायला हवं होतं तुम्ही. त्यांचा फोन येऊन गेला होता. मी कल्पना दिली त्यांना वागणेस. साहेब, तरी एकदा बोलून घेतलं तर बरं होईल. ठीक आहे, एवढं लिहून झालं की फोन करतो. हो साहेब, आणखी एक सांगायचं होतं. तुम्हाला डिस्टर्ब तर करत नाहीये ना? बोला वाकणीस, हे सगळं काही तुम्हाला नवीन नाही आहे. हो साहेब, पण तरीही एकदा वाचून बघा. एक 2 मिनिटं वेळ आहे तुला? जरा महत्वाचं बोलायचं होतं. बस ना, बोल. अहिल्यानी जो काही प्रताप करून ठेवला आहे तुला कळलं असेलच. निवडणुकीच्या संदर्भात ना? हो. ते माझ्याच सांगण्यावरनं केलंय तिने. काय?
तू सांगितलंस तिला उमेदवारीचा अर्ज भरायला. हो, अरे पण का? कारण मी तिला आश्वासन दिलंय मी तिला निवडून आणीन म्हणून. तू हे काय बोलतोयस दादा? खरं तेच बोलतोय वामन. मी तिला आश्वासन दिलंय मी तिला निवडून आणीन. आणि तुला तर माहिती आहे मी माझ्या आश्वासनांच्या बाबतीत किती काटेकोर आहे ते. तू खरंच तिला निवडून आणणार आहेस? माझ्या परीनं पूर्ण प्रयत्न करणार. हा, आता कधी कधी तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी यश मिळतच असं नाही. त्यामुळे असंच काही झालं तर नाही सांगता येत. काय वाकणीस? बरोबर बोलतोय ना मी? दादा, चाल काय झालं तुला? मी सिरियसली बोलतोय. ऑफकोर्स ऑफकोर्स. मी पण आता बघ ना केवढा सिरियसली हसतोय. ग्रेट ग्रेट आहेस तू. ग्रेट वगैरे काय नाही, पण चांगलं काय आणि वाईट काय हे मला कळतं. म्हणूनच आम्ही सगळेजण तू बरा व्हायची वाट पाहत होतो. मलाही रिफ्रेश झाल्यासारखं वाटतंय. गुड, व्हेरी गुड. दादा तू असाच राजकारणी राहा. म्हणजे चांगल्या अर्थाने म्हणतोय मी, मुरलेला राजकारणी. कुठल्याही गोष्टीतलं चांगलं तेवढं बरोबर घ्यायचं आणि ही सगळी अशी फुलपट असतात ती बाजूला काढून टाकायची. क्या बात आहे. बस, किती कौतुक करशील आता. वामन, माझंही एक काम कर तू. सांग ना. निदान काही दिवस तरी यातलं काहीही अहिल्याला कळू देऊ नकोस. कारण ती जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत आपल्याला आपल्या कामामध्ये लक्ष देता येईल. डोंट वरी. अहिल्याला यातलं काहीही कळणार नाही ही जबाबदारी माझी. वाखणीस वाचून झालं का नाही? झालं ना साहेब. मग काही दुरुस्ती? नाही साहेब, सगळंच एकदम परफेक्ट आहे. परफेक्ट. दादासारखं. जानकी, अगं तुझं बाळंतपण कुठे करायचं ठरवलंयस तू? मी असं काही नाही ठरवलंय. अगं असं कसं ठरवायला तर पाहिजे ना. तुम्हीच सांगा कुठे करायचं ते, तिकडे करू आपण. माझं काही म्हणणं नाही. अगं पण मी कसं ठरवणार? तू ठरवलं असशील ना काही. आता आपल्या अमृताने कसं ठरवलं बघ की ती तिचं बाळंतपण इथे करणार. मग तुझं काय करायचं सांग. कुठे करायचं? वामन दादा, तुला कधीपासून परवानगी लागायला लागली रे इथे आत यायची? काय करणार आत्या? अहिल्याशी लग्न झाल्यापासून प्रत्येक गोष्ट विचारून करायची सवयच लागली आहे मला. तिला नॉक केल्याशिवाय दरवाजातून आत आलेलं आवडत नाही ना. मला सवयच लागली आहे बघ. आणि तुला तिची मर्जी मोडवत नाही. हा? ते पण एक आहे. हो ए पण ते जाऊ दे, अहिल्याचं राहू दे ग. मी खरं तर जानकीची चौकशी करायला आलो होतो. कशी काय तब्येत? आणि मी जानकीचं बाळंतपण कुठे करायचं हे विचारायला आले. ते म्हणजे काय आत्या? तिच्या माहेरीच ना. पहिलं बाळंतपण माहेरीच करतात ना. हे असंच असतं ना? हो असतं असं. मग काय? पण मला तरी ना तिला रमावतीला पाठवायला नको वाटतंय आता. का? अरे तिथे अशा सगळ्या सोयी असणार आहेत का? काही धावपळ करावी लागली तर? आत्ताच बघ ना कसं तिला इथे आणावं लागलं की नाही. नाही आता हा विचार करायला हवा आहे, बरोबर आहे. पण जानकीची काहीतरी इच्छा असेलच ना. आणि त्याच्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे तिच्या आई वडिलांची इच्छा असणार. पहिलं बाळंतपणे तिकडे व्हावं, हो की नाही?
त्याचाच विचार करते मी. बाळणपणात आईजवळ असलेली बरी असते. पण आत्याबाई असं मला काही वाटत नाहीये. म्हणजे आई पण समजून घेईल. आपण करू इकडेच. आपण असं केलं तर जानकीला माहेरी पाठवण्यापेक्षा तिचं माहेरच आपण इकडे आणूया. म्हणजे तुझ्या आई वडिलांना आता फोन करते आणि विचारते की बाळणपण होईपर्यंत तुम्हीच दोघं जण का नाही इकडे येत राहायला. कशी काय वाटते कल्पना? लय भारी.